शुभ दीपावली. दिवाळी. दिवाळीचे पदार्थ आपण घरोघरी बघतो, खातो, मजा करतो. दिवाळीची आठवणसुद्धा काही वेळेला फार महत्त्वाचीच असते. काहींच्या हातचे पदार्थच मुळात जादू असते. काहीच्या हाताला ती कला असते. पदार्थामध्ये एखादा लाडू म्हणा किंवा चिवडा म्हणा, जे पदार्थामध्ये सामान वापरलं जातं, जे साहित्य वापरलं जातं तेच असतं, परंतु त्यांच्या हातालाच काही यश असतं. ती बनवण्याची जी कला असते ती खरोखर कौतुकास्पद आहे. माझ्या आईचं एक उदाहरण सांगतो. माझ्या आईचं आठवण म्हणून एक मला सांगतो की आईच्या हातचे रव्याचे लाडू, पोह्याचा चिवडा असे 2-3 प्रकार आमच्या सगळ्या नातेवाईकांना आवडायचे. खास रव्याचे लाडू, सुशाई असं एक तिचं नाव होतं, टोपणनाव सुशाई. तर तिला सांगायचे, सुशाई रव्याचे लाडू आम्ही तुमच्याकडे खायला येणार आणि आमचे लाडू तुम्हाला काय आवडणार नाही का, तुमच्या लाडूची चव तशी लागणारच नाही आहे असे स्वतः कबूल करायचे आणि स्वतः यायचे. चिवडाचा प्रकार तोच. चिवडासुद्धा काजू बनव, अक्रोड, ड्रायफ्रूटवाला चिवडा नव्हता, साधा चिवडा होता. काजू बनव असायचेच, पण जसं आपण ड्रायफ्रूट चिवडा म्हणतो तसं तो आताचा नाही. तो चिवडा खायला लोकांना आवड वाटायची. ते म्हणाले, चिवडा लाडू द्या आम्हाला, बाकी काही नको. अशा प्रकारचं समोरून सांगून मागवून आणि आपल्याला जो करणाऱ्या व्यक्तीला जो आनंद असतो तो पण वेगळाच नाही का. आणि आमच्या आईला फार आवड होती. आम्हाला त्याच्याबरोबर आम्हाला पण आवड झाली. आम्ही खूप मजेशीर ते लाडू करायला पण मी बसायचो. तर लाडू करताना, रव्याचे लाडू करताना ते वळताना हाताला अक्षरशः चटके बसतात आणि ते गरम असताना तो वळायला लागतात. हे एक वैशिष्ट्य आहे, मजा येते.